नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे मंगळवार, उपवास असतो गणपतीचा. त्याच्यामुळे काय करायचं सगळ्यात मोठा प्रश्न, म्हणून म्हटलं शेवयांची खीर करूया. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तुमच्याकडे कढई किंवा पॅन अवेलेबल असेल तसं तो गॅसवर ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि शेवया टाकून घेणार आहे. भाजके शेवया मिळतात मार्केटमध्ये किंवा आता वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात, ते घेतल्या तरी चालेल. मी घेतलेले आहेत भाजके शेवया, जे हलक्या हाताने असं पॅनवर भाजून घेणार आहे तुपामध्ये. जास्त भाजायचे नाही आहेत कारण त्या लगेच काळ्या पडतील, पातळ असतात म्हणून. सतत हलवत बसावं लागेल. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी त्याच्यामध्ये, हे पाहू शकता. थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि मग त्यात साखर टाकून घ्यायची. गोडाचं तुमच्यावर अवलंबून असेल, काहींना गोड जास्त आवडतं, काहींना कमी आवडतं. त्याच्यामुळे मी थोडीशी गोडच केलेली आहे. आता साधारण 2 मिनटं तरी छान असं झाकून ठेवायचं आहे, कारण साखर शेव एकजीव होतील त्याच्यामुळे. तर 2 मिनटं झालेली आहेत. हे पहा, छान अशी साखर मेल्ट झालेली आहे, उकळी पण आलेली आहे. एका साईडला ना आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण 1 लिटरच्या आसपास दूध होतं, तर ते गरम करून थोडंसं कमी झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आपण गरम आता झालेलं ना शेवयांचं, तर ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे पाहू शकता, वरती तूप तरंगत आहे. आता उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी वेलची पावडर, काजू आणि बदामाचे कापं टाकून घेणार आहोत. तर खीर तयार झालेली आहे. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील. बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री. काळजी घ्या सर्वांनी.